स्ट्रक्चर ऑफ ॲटम वर आधारित हा 4 नंबरचा व्हिडिओ. यामध्ये आपण ॲझिमुथल क्वांटम नंबर विषयी माहिती शिकणार आहोत. व्हिडिओ पाहून अभ्यास झाल्यानंतर MCQ एक्झाम द्या. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे व्हिडिओच्या. आता पहा, आपण शिकायला लागलो क्वांटम नंबर्स. क्वांटम नंबर्स म्हणजे काय की ह्या न्यूक्लियसच्या भोवती, ॲटम मध्ये न्यूक्लियसच्या भोवती जे हे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत, ह्या इलेक्ट्रॉन विषयीची माहिती सांगणाऱ्या गोष्टीला आपण क्वांटम नंबर्स म्हणतो. एका इलेक्ट्रॉनची संपूर्ण माहिती आपल्याला सांगायची असेल, मिळवायची असेल तर आपल्याला 4 क्वांटम नंबरची गरज पडते. पहिला क्वांटम नंबर आपण शिकलो प्रिन्सिपल क्वांटम नंबर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये. तो आपल्याला हे जे मेन शेल आहे, ते मेन शेल कोणता आहे त्या इलेक्ट्रॉनचा किंवा कोणत्या मेन शेल मध्ये इलेक्ट्रॉन फिरत आहे त्याविषयीची माहिती सांगतो. आता पहा, इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या भोवती ठराविक शेल मध्ये फिरतात आणि मग आपण त्याला असं झूम करून पाहिलं तर आपल्याला काय दिसायला लागलंय की हे जे मेन शेल मध्ये इलेक्ट्रॉन जर आपण व्यवस्थित पाहिलं तर त्याच्यात अजून छोटे छोटे शेल्स आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉन शेल मध्ये राहतात आणि त्या शेल मध्ये अजून छोटेसे कप्पे आहेत, त्याला आपण सबशेल्स असं म्हणतो. म्हणजे इलेक्ट्रॉन शेल्स मध्ये प्रेझेंट असतात न्यूक्लियसच्या भोवती किंवा शेल्सच्या सबशेल मध्ये प्रेझेंट असतात, त्यालाच आपण सब एनर्जी लेवल असं सुद्धा म्हणतो. आता पहा की मग शेलची माहिती प्रिन्सिपल क्वांटम नंबर पहिला क्वांटम नंबर सांगतो, तर सबशेलची माहिती कोण सांगेल? तर सबशेलची माहिती 2 नंबरचा क्वांटम नंबर सांगतो, त्याला आपण ॲझिमुथल क्वांटम नंबर असं म्हणतो आणि त्याला आपण L ने दाखवतो. ॲझिमुथल क्वांटम नंबर हा इलेक्ट्रॉनच्या सबशेल विषयी माहिती सांगतो, त्यालाच आपण अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर किंवा सबसॅडरी क्वांटम नंबर असं सुद्धा म्हणतो. पहा, मग आता हे इलेक्ट्रॉनचा जर ॲझिमुथल क्वांटम नंबर सांगितला तर आपल्याला काय कळते? तर सबशेल कळते की इलेक्ट्रॉन कोणत्या सबशेल मध्ये आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनची सब एनर्जी लेवल कळते. पण आता तुम्ही व्यवस्थित पहा की पहिल्या शेल मध्ये एकच सबशेल दाखवलाय, दुसऱ्या शेल मध्ये 2 सबशेल दाखवलेत इथे आणि तिसऱ्या सबशेल मध्ये 3 सबशेल दाखवलेत. पहा, म्हणजे मग आता हे किती मी मनाने दाखवणार, तुम्ही मनाने दाखवणार का की कोणत्याही शेल मध्ये किती सबशेल दाखवा? तर आपल्याला एखाद्या शेल मध्ये किती सबशेल्स असतील ह्याच्याविषयी आता माहिती शिकायची. मग आपण हे थोडंसं मॉडेल वेगळ्या फॅशनने लिहू. हे शेल्स आहेत, हे इथे जर न्यूक्लियस आहे असं आपण कन्सिडर केलं तर इथून इकडे असं वरचीवर एनर्जी वाढत गेली, आपण अवे फ्रॉम द न्यूक्लियस गेलो आणि मग पहिला शेल त्याला आपण के शेल म्हणतो. ह्या के शेल मध्ये किती सबशेल्स असतील ते पाहू. तर किती सबशेल असतील तर त्यासाठी हा साधा फॉर्म्युला आहे की एखाद्या शेल मध्ये किती सबशेल असावे, तर त्यामध्ये 0 to n-1 एवढे सबशेल्स असतात. म्हणजे काय करायचं आपल्याला की समजा आपल्याला के शेल मध्ये किती सबशेल आहेत पाहायचं असेल तर के साठी n ची किंमत किती? प्रिन्सिपल क्वांटम नंबरची किंमत 1 आपण ही ठेवली ह्या फॉर्म्युल्यामध्ये. इथे n ची किंमत ठेवली 1 आणि मग हे सोडवून घेतलं तर काय झालं? 0 to 0 म्हणजे एकच अंक, डिजिट्स किती आलेत ते पाहायचे आपल्याला. आणि मग हे एकच किंमत आली, एक किंमत आली पहा, आणि ती किंमत काय आहे? 0. एक किंमत आली, एक किंमत आली आणि ती 0 आली, म्हणून ह्या सबशेलला आपण दाखवलं L=0 ने. आणि इकडे पहा की हा के च्या खाली आपण दाखवलं की के शेल मध्ये एक सबशेल असेल आणि त्याला आपण दाखवणार L=0 ह्या किमतीने. त्याच प्रकारे आपण आता L शेल मध्ये पाहू फॉर्म्युला तो 0 to n-1 हा पाठ करायचा तुम्हाला. L शेल साठी n ची किंमत 2 फॉर्म्युल्यात ठेवली तर पहा की ह्या इथे किती म्हणे 0 to 1 पर्यंत मोजत जा, तेवढ्या किमती आहेत म्हणे. मग आता 0 to 1 पर्यंत मोजत गेल्यावर 0 आणि 1 ह्या 2 किमती आल्या, म्हणजे किती व्हॅल्यू पॉसिबल झाल्या हो आपल्याला? 2 व्हॅल्यू पॉसिबल झाल्या. म्हणजे दुसऱ्या शेल मध्ये 2 सबशेल असतील आणि त्यातला आपण दाखवणार कसं, डेजिग्नेट करणार कसं की पहिल्याला L=0, दुसऱ्याला L=1, असे 2 सबशेल आहेत. मग आता व्हिडिओ पॉज करून तुम्ही तिसऱ्या शेल मध्ये किती, चौथ्या शेल मध्ये किती पहा आणि मग आपण हे आन्सर टॅली करा. तिसऱ्या शेल मध्ये 3 व्हॅल्यू आल्या पहा, हे 3
सबशेल, L इज इक्वल टू 0, L इज इक्वल टू 1 आणि L इज इक्वल टू 2. आता गंमत पहा, पहिल्या शेलमध्ये एक सबशेल, दुसऱ्या शेलमध्ये 2 सबशेल, तिसऱ्या शेलमध्ये 3 सबशेल. तर आता इथे किती सबशेल सांगा उत्तर पटकन. आणि मग आपण सांगू शकतो की इथे 4 सबशेल आहेत आणि त्यांच्यासाठी एलच्या व्हॅल्यू ह्या अशा. हे व्हिडिओ तुम्ही पॉज करून व्यवस्थित पहा. काय कळालं आपल्याला की शेल मध्ये सबशेल किती असतात ते कळालं आणि n-1 एवढे सबशेल असतात. पहा म्हणजे काय की ह्या इथे n ची किंमत 3 आहे तर त्याच्यातून 1 वजा करा, किती येईल आकडा 2 येईल. हे 2 हा मॅक्झिमम नंबर असेल पहा ह्या l च्या. आणि मग 0, 1, 2 असे 3 सबशेल आणि 3 सबशेल ला व्हॅल्यू अशा देणार. अजून एकदा लक्षात घ्या की ह्या k शेल मध्ये एक सबशेल आहे आणि त्याच्यासाठी L ची किंमत 0 आहे. म्हणजे आपण त्याला दाखवलं L इज इक्वल टू 0 ने. आता ह्याचा काय अर्थ होतो समजून घ्या की जर समजा हा पहिल्या शेल मध्ये एक सबशेल, दुसऱ्या शेल मध्ये 2, तिसऱ्या शेल मध्ये 3 सबशेल, L च्या किमती पण आपण दाखवल्या. म्हणजे आपल्याला एखाद्या इलेक्ट्रॉनचे, हे बघा हा एक इलेक्ट्रॉन आहे, एखाद्या इलेक्ट्रॉनची अशी अझिमुथल क्वांटम नंबरची किंमत सांगितली तर आपल्याला काय कळणार त्यावरून हे समजून घेऊ. आता लक्षात घ्या की हा जो टॉपला इलेक्ट्रॉन दाखवला इकडे, हा इलेक्ट्रॉन आता ज्यावेळी न्यूक्लियस भोवती फिरणार त्यावेळी आपण त्याची पाथ ट्रेस करत जाऊ. म्हणजे जसा जसा तो ज्या ठिकाणाहून निघून गेला तसं तसं आपण तिथे असं पेननी लिहू की कुठून निघून गेला म्हणून. मग आता हे ट्रेस केली तर हे असं काहीतरी सर्क्युलर तयार झालं पहा शेप. आता असं इलेक्ट्रॉन एखादा असा फिरू शकतो आणि हा इलेक्ट्रॉन फिरून फिरून असा स्पियर सुद्धा तयार होऊ शकतो. मग अशा प्रकारच्या याला स्पेरिकल म्हणायचं. आता सर्क्युलर 2 डायमेन्शनल आहे आणि हे 3 डायमेन्शनल आहे पहा स्पेरिकल. आता एखादा इलेक्ट्रॉन, हा इलेक्ट्रॉन आता फिरायला लागलाय, जाऊ द्या फिरू द्या त्याला, आपण त्याची पाथ ट्रेस करा पहा. मग पेनने आपण जे हे कुठून कुठून गेलाय हे असं आपण ट्रेस करत राहिलो तर हा असा आकार भेटला पहा. ह्याला म्हणायचं डंबेल शेप. म्हणजे इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती फिरताना असे वेगळे वेगळे आकार तयार होतात पहा. इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती फिरताना वेगळे वेगळे आकार तयार होतात. मग कोणत्या सबशेल मध्ये फिरताना कोणत्या प्रकारचा आकार तयार होतो, हे आणि यापेक्षा वेगळे आकार तयार होतात का याविषयी आता माहिती पाहू आपण. मग आता जर इलेक्ट्रॉन पहिल्या कोणत्याही शेलच्या पहिल्या सबशेल मध्ये फिरत असेल तर त्याला S सबशेल म्हणायचं आणि त्यावेळी इलेक्ट्रॉन असा स्पेरिकल आकारात फिरतो पहा. म्हणजे फिरून फिरून ते जर आपण सर्व पाथ ट्रेस केली तर असा आपल्याला गोलाकार किंवा स्पेरिकल शेप भेटतो. म्हणून पहिला सबशेल जो आहे, सूचना लक्षात घ्या, पहिला सबशेल कोणत्याही शेल मधल्या, इथे आपण 4 शेल दाखवलेत, 5, 6, 7, 8 असू शकतात किती शेल्स. मग ज्या कोणत्याही एका शेलच्या पहिल्या सबशेलला S सबशेल म्हणायचं पहा. आणि केव्हा, जेव्हा L इज इक्वल टू 0 असेल. पहिल्या सबशेल साठी आपण L ची किंमत तर 0 देणार आहोत. आणि जर आपण सांगितलं की आपला इलेक्ट्रॉन L इज इक्वल टू 0 मध्ये फिरायला लागला तर लगेच आपल्या डोक्यात हे असं लक्षात आलं पाहिजे की इलेक्ट्रॉन असा फिरून 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 असा स्पियर तयार करायला लागलाय. जर इलेक्ट्रॉन L इज इक्वल टू 1 मध्ये असेल तर त्याला P सबशेल म्हणायचं आणि त्यावेळी हा इलेक्ट्रॉन फिरून फिरून आपल्याला असा डंबेल शेप तयार करून देईल पहा. जर डंबेल शेप तयार करत असेल तर त्याला P सबशेल म्हणायचं पहा. P सबशेल. L इज इक्वल टू 1 असेल तर त्याला आपण P सबशेल म्हणणार. जर L इज इक्वल टू 2 असेल तर ह्याला आपण D सबशेल म्हणणार आणि त्यावेळी इलेक्ट्रॉन फिरून असा हा डबल डंबेल शेप तयार करणार पहा. हे फिरून फिरून असा डबल डंबेल शेप, असे हे इलेक्ट्रॉन असे 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 फिरत राहतील आणि शेप तयार होईल. हे जर L इज इक्वल टू 3 असेल तर त्याला आपण F सबशेल. आता हे इथे व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे चारही स्टेटमेंट लिहून घेणं आवश्यक, अत्यंत महत्वाचे, की कोणत्या सबशेलला काय नाव आहे आणि ते केव्हा. हे F सबशेल केव्हा, जर L इज इक्वल टू 3. आता लक्षात घ्या, अजून एकदा कन्फ्युजन असते इथे
की पहिल्या सबशेलला एल ची किंमत 0 आहे. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं. पहिला सबशेल पहिला सबशेल पहिला सबशेल पहिला सबशेल पण एल ची किंमत 0. दुसऱ्या सबशेलला एल ची किंमत 1, तिसऱ्या सबशेलला एल ची किंमत 2 अँड सो ऑन. आता पहा, आतापर्यंत शिकलो आपण की इलेक्ट्रॉन शेल मध्ये राहतात, सबशेल असतात. आता ह्या पहिल्या शेल मध्ये हा एकमेव सबशेल आहे, एकच सबशेल आहे शिकलो आपण. आणि तो कसा आहे तर स्पेरिकल आहे. त्याला आपण एस सबशेल म्हणतो किंवा एल इज इक्वल टू 0 असल्यावर. मग आपल्याला हे अशा पद्धतीने चटकन लक्षात आलं पाहिजे की पहिल्या शेल मध्ये इलेक्ट्रॉन आहे तर तो स्पेरिकल आकाराने फिरत असेल. दुसऱ्या शेल मध्ये 2 सबशेल एस आणि पी प्रकारचे, तिसऱ्यामध्ये 3 आणि ह्यांचे आकार लक्षात ठेवायचे. एफ चे आकार आपल्या सिलेबसच्या बाहेरची गोष्ट आहे. हे तिन्ही आकार तुम्ही लक्षात ठेवा की जर एखादा इलेक्ट्रॉन एस सबशेल मध्ये फिरत आहे म्हणजे तो असा गोलाकार वर्तुळ हे तयार करत आहे, शेप स्पेरिकल. जर इलेक्ट्रॉन पी मध्ये फिरत आहे तर असे डंबेल तयार करतील. आणि जर इलेक्ट्रॉन डी मध्ये फिरत आहेत म्हणजे एल इज इक्वल टू 2 असेल तर त्यावेळी ते डबल डंबेल शेप तयार करतील. पहा, आता हे नाव एस पी डी एफ का पडले? एस म्हणजे स्पेरिकल का हो? तर नाही, लक्षात घ्या, स्पेरिकल म्हणून एस नाव पडलेलं नाही. मग हे नाव कुठून आले? तर ह्या इथून आलेले आहेत. आपण याविषयी माहिती जास्त शिकणार नाही. हे स्पेक्ट्रल लाईनच्या वरून आलेले आहेत. एस म्हणजे शार्प, पी म्हणजे प्रिन्सिपल, डी म्हणजे डिफ्युज्ड, एफ म्हणजे फंडामेंटल. इथून नाव आलेत. लक्षात घ्या की एस म्हणजे स्पेरिकल आहे नाही. पहा, पण जर एस सबशेल मध्ये इलेक्ट्रॉन असेल तर त्याला आपण स्पेरिकल आकारात फिरतो असं म्हणतो. आता पहा की असं जसं आपण मेन शेलची कॅपॅसिटी शिकलो होतो तसंच आता आपण सबशेलची इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी म्हणजे एस सबशेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतील, पी मध्ये किती, डी मध्ये किती पाहू. तर त्यासाठी हा एक साधा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आपल्याला एखाद्या सबशेल मध्ये हे सबशेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत ते सांगते. मग चला आपण पाहू. फॉर एस सबशेल एल ची किंमत 0 तेव्हा आपण त्याला एस म्हणतो. मग मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती बसू शकतील? फॉर्म्युला किमती ठेवल्या, 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात. एक स्टेटमेंट तयार झालं. आता थोडस फास्ट शिकू आपण की आपण लगेच आता ह्या पी सबशेल साठी एल ची किंमत 1 किंमत ठेवू आणि 6 इलेक्ट्रॉन. हे स्टेटमेंट तयार झालं. व्हिडिओ पॉज करा आणि डी आणि एफ मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतील पहा बरं ह्या फॉर्म्युल्यावरून. सर्वात महत्वाचं की तुम्हाला आलं पाहिजे आणि मग तुम्ही हे लिहिलं. चला आपण टॅली करू. फॉर डी सबशेल एल ची किंमत 2, फॉर्म्युला तोच, एल ची किंमत ठेवली आपण, हे ब्रॅकेट सोडवून घेतला तर डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन बसतात. ठीक आहे. एफ मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात बाबा? 14 इलेक्ट्रॉन बसले. हे पाठ करा किंवा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. पण हे मात्र तुम्हाला आता आलंच पाहिजे की एस ची कॅपॅसिटी एस सबशेल मध्ये खूप झालं तर 2 इलेक्ट्रॉन आणि कॅपॅसिटी यापूर्वी पण शिकलो आपण की जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन सांगते ते त्यापेक्षा कमी इलेक्ट्रॉन असू शकतात. हे तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्यायचे. पहा, आता समस्या नंबर 2 की पहा आपण काय करायला लागलो की हे इथे यस लिहिले. पहा, इथे यस लिहिले. अरे वा, इथे यस लिहिले. मग आता मी म्हटलं तुम्हाला की इलेक्ट्रॉन यस मध्ये फिरायला लागलाय, जाऊन त्याला आपलं केमिस्ट्रीचं पुस्तक ऑनलाईन आलेलं देऊन या. तर आता इलेक्ट्रॉन हे त्या डिलिव्हरी बॉयने कुठे पाहावं? हे एवढ्यापैकी कुठेही पाहत फिरावं का? मग आपल्याला आपण जसं नाही का वर्गाच्या तुकड्या असतात. आता तुम्ही 11वीला शिकत आहात तर तुमच्या कॉलेजमधले 11वी ए मध्ये असाल किंवा 11वी बी मध्ये असाल, 11वी सी मध्ये असाल. तसंच 12वी मध्ये असणारा विद्यार्थी 12वी ए मध्ये, 12वी बी मध्ये. त्या प्रकारे आता हे सगळे ए डिव्हिजन आहेत तर त्याला कोणता तरी वर्ग असेल ना, 11वी ए, 12वी ए, 10वी ए. तसे हे सगळे यस आहेत. तर हे यस म्हणजे कोणत्या मेन शेलचा यस आहे ते पाहावं लागेल. मग आता हा पहिला जो हा यस आहे तो कुणाचा आहे?
ह्या पहिल्या प्रिन्सिपल क्वांटम नंबरचा किंवा पहिल्या शेल मधला, म्हणून ह्या S ला आपण 1s म्हणणार. हे व्यवस्थित समजून घ्या. का बरं असं 1s म्हणलो आपण? कारण हा पहिल्या शेल मधला पहिला सबशेल आहे. त्यानंतर आता सेकंड सबशेल काही आहे ह्या इथे. आता ह्याला आपण काय म्हणणार? तर हा सबशेल आहे सेकंड शेल मधला, म्हणून ह्याला 2s म्हणणार. त्याच प्रकारे ह्याला 3s म्हणणार. म्हणजे ह्या तिन्ही ह्या शेल्सच्या पहिल्या सबशेल आहेत आणि मग त्यांना s म्हणतो आपण पहिल्या सबशेलला, आणि मग ते कोणत्या शेल मधली आहे त्या प्रमाणे आपण हे नाव दिले. तसंच आता p ला काय नाव देणार आपण? हे सेकंड शेल मधला p आहे, म्हणून ह्याला 2p, ह्याला 3p आणि ह्याला 3d अँड सो ऑन. अझिमुथल क्वांटम नंबर मग आपण एखाद्या इलेक्ट्रॉनचा सांगितला तर आपल्याला त्याचा शेल कळतो, सबशेल कळतो सॉरी, किंवा सब एनर्जी लेवल कळते, किंवा त्या सबशेलचा शेप कसा आहे हे कळते. पहा, हे तुम्ही लिहून घेणं फार आवश्यक. आता पहा की जर आपण आता यापूर्वी शिकलो तसं आता पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनसाठी माहिती लिहिण्याचं शिकू आपण. की हा ए इलेक्ट्रॉन दाखवलाय पहा, हे इथे जर आपण व्यवस्थित पाहिलं तर हा ए इलेक्ट्रॉन, ह्या ए इलेक्ट्रॉनची माहिती आपल्याला लिहायची. हा आहे ए इलेक्ट्रॉन. त्या ए इलेक्ट्रॉनची माहिती लिहायची, तर त्या ए इलेक्ट्रॉन आधी काय करू आपण? त्याचा शेल लिहू. तो कोणत्या शेल मध्ये आहे पहा बरं. तर हा हे सगळे जे सबशेल आहेत, हे सबशेल ह्या शेलचे पार्ट आहेत, म्हणजे n ची किंमत 3. आता त्यानंतर हा सबशेल किती नंबरचा आहे? तर पहिल्या नंबरचा. त्याच्यासाठी अझिमुथल क्वांटम नंबरची किंमत L = 0. आता ह्याला म्हणायचं सेट ऑफ क्वांटम नंबर. हा अर्धवट सेट आहे. आपण 2 क्वांटम नंबर शिकलो तर त्या 2 क्वांटम नंबरने तयार झालेला हा जो सेट ऑफ क्वांटम नंबर आहे, हा ह्या ए इलेक्ट्रॉनची माहिती सांगतो की तो 3 नंबरच्या शेल मध्ये फिरायला लागलाय, 1 नंबरच्या सबशेल मध्ये फिरायला लागलाय, त्या 3 मध्ये 1 नंबर मध्ये. पण आता ह्या एखाद्या इलेक्ट्रॉन, कोणता तरी एक XYZ इलेक्ट्रॉन असेल तर त्या इलेक्ट्रॉनची माहिती आपण अशी लिहू शकतो का? पहा बरं. आता इथे काय लिहिलंय पहा, शेल 3 नंबर आणि सबशेल 4 नंबर. म्हणजे असं होऊ शकते का? पहा, आपण यापूर्वी शिकलो आता की n ची किंमत 3 असेल तर सबशेल कोणते कोणते राहणार? L = 0, L = 1 आणि L = 2 असे 3च सबशेल राहणार. आणि मॅक्झिमम किंमत किती आहे? L = 2 ही मॅक्झिमम किंमत आहे. मग आता ह्या इथे हे L = 4, म्हणजे असं शक्य नाही. म्हणजे हा चुकीचा सेट आहे, म्हणून ह्याला नॉन परमिसिबल सेट म्हणायचं. हे समजून घ्या तुम्ही. हे नॉन परमिसिबल म्हणजे काय? की आपण तुम्हाला विचारलं ऍड्रेस सांगा, तुम्ही सांगितला की माझा ऍड्रेस नांदेड जिल्हा जिंतूर तालुका. शक्य आहे का असं? हे जसं परमिसिबल नाही की नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही जिंतूर तालुका आणू शकत नाही, ते परमिसिबल नाही, तसं शक्य नाही. तसंच ह्या इथे n = 3 जर लिहिलं तर हा नसतोच, म्हणून ही व्हॅल्यू इथे शक्य नाही. त्याच्यापेक्षा L = 0 किंवा 1 किंवा 2 लिहिलं असेल तर तो परमिसिबल असता. थोडीशी प्रॅक्टिस करू अजून आपण. आपल्याला हे 4 इलेक्ट्रॉन साठी, हे वेगवेगळ्या 4 इलेक्ट्रॉन साठी सेट दिलेत आणि ह्याच्यापैकी परमिसिबल कोणता आहे, नॉन परमिसिबल कोणता आहे ते ओळखू आपण. आता आपल्याला माहिती आहे हे कसं कसं लिहायचं, ते कोणत्या शेल मध्ये किती सबशेल असतात काय म्हणतो. चला पहिला सेट घेऊ आपण. हा पहिला सेट घेतला तर n = 1, L = 1 लिहिले. हे लक्षात घ्या अजून एकदा की when n = 1, जर n ची किंमत 1 असेल तर L ची किंमत 0 असते. पहा, म्हणजे एक सबशेल आहे पण त्याची किंमत 1 नाही, 0 आहे. मग आता ह्या इथे ह्या किमती ज्या आहेत त्या आपण 0 to पुढे दिलेल्या आहेत किमती, आणि म्हणून ह्या एकमेव शेलला ही 0 किंमत आली सबशेलला, आणि म्हणून हे L = 1 शक्य होणार नाही, म्हणून हा काही परमिसिबल सेट नाही. चला पुढं, हा आहे का? पहा, n = 2 असताना L = 1 असते का? तर हे इथे पाहू आपण की हो, L = 2 जर असेल तर त्यावेळी कोणत्या कोणत्या 2 किमती राहतात? हो, तर ह्या 2 किमती राहतात. मग त्याच्यापैकी एक तर इलेक्ट्रॉन इथे असू शकतात किंवा इथे असू शकतात. मग हा इलेक्ट्रॉन म्हणे ह्या इथे आहे म्हणे.
ओके, हे ठीक झालं, छान. आता ह्या इथे तिसऱ्या नंबरचा इलेक्ट्रॉन पहा, n इज इक्वल टू 3. तर पहा बरं, l इज इक्वल टू 3 होते का? नाही होत. हे सगळ्यात सोपं लक्षात ठेवायचं की ह्याच्यापेक्षा एकनी आकडा कमी असला पाहिजे इथं. हे काय, इथे 3 आहे, तर इथे मॅक्झिमम आकडा 2 आहे, इथे मॅक्झिमम आकडा 3 आहे, इथे मॅक्झिमम आकडा 1 आहे. एकनी कमी पाहिजे तर ते शेल ओके, नाही तर नाही. ही ट्रिक लक्षात ठेवा. 3 ला 3 शक्य नाही, 3 ला 4 शक्य आहे, आणि मग यापैकी कोणते परमिसिबल? हे 2 नॉन परमिसिबल आणि उरलेले 2 परमिसिबल सेट ऑफ क्वांटम नंबर्स आहेत. यावर खूप प्रश्न आधारित असतात पहा. हे गोल केलेले नॉन परमिसिबल सेट आहेत. आयडेंटिफाय नॉन परमिसिबल सेट असं म्हणलंय खालच्या सेट पैकी, आणि टाइप ऑफ सबशेल अँड शेप असं काहीतरी प्रश्न विचारलाय दिलेल्या इलेक्ट्रॉनसाठी. 3 इलेक्ट्रॉन दिलेत आपल्याला, त्यांच्यासाठी हे सेट दिलेत. आता हे आहेत की नाही कसं पाहायचं आपण, म्हणजे परमिसिबल आहेत की नाही कसं पाहायचं? तर हे आपल्याला इथून पुढे चटचट मनातल्या मनात विचार करता आला पाहिजे. n इज इक्वल टू 2. चला लिहू. n इज इक्वल टू 2 म्हणजे l शेल, त्याच्यात 2 सबशेल असतात. l इज इक्वल टू 0 किमतीचा एक, l इज इक्वल टू 1 एक, म्हणजे s आणि p असे 2 असतात. हे इथे l इज इक्वल टू 1 दिलंय, म्हणजे हो ह्या टप्प्यात आहे, म्हणजे हा शेल, हा पहिला सेट हा परमिसिबल आहे. ठीक आहे. दुसऱ्यासाठी n इज इक्वल टू 3 असताना l च्या किमती ह्या एवढ्या, मग ह्या इथे हो आहे. आणि ट्रिक काय लक्षात ठेवली आपण, ह्याच्यापेक्षा एकनी आकडा कमी आणि त्याच्यापेक्षा कमीचे आकडे लिहिले तर हो, नाही तर नाही. तर हो हा सेट आहे. आता ह्या इथे n इज इक्वल टू 1 तिसऱ्या सेल ह्या इलेक्ट्रॉनसाठी, ह्या n इज इक्वल टू 1, पण ह्या इथे l इज इक्वल टू 0च आहे. इथं तर आबा 2 लिहिले, म्हणजे हे शक्य नाही. मग हा सेट जो आहे तो नॉन परमिसिबल सेट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला सबशेल लिहायचं आहे. l इज इक्वल टू 1 असताना काय नाव दिले होतं आपण, आणि l इज इक्वल टू 0 असताना काय नाव दिलं होतं आपण? मग हे l इज इक्वल टू 1 असताना आपण त्याला p सबशेल म्हणतो, आणि हा 2 नंबरच्या मेन शेल मधला आहे. का बरं 2? हा 2 कुठून आणला? हा प्रिन्सिपल क्वांटम नंबरचा आकडा 2, म्हणजे दुसऱ्या शेल मधला p आहे. आता शिकलो आपण की एका ऍटम मध्ये असे p अनेक सबशेल असू शकतात, त्यापैकी हा 2p आहे. त्याच्यानंतर डंबेल शेप, का बरं? कारण p मध्ये असेल तर तो डंबेल शेप तयार करतो फिरून. त्याच्यानंतर हा l इज इक्वल टू 0, त्यावेळी ह्याला आपण s ऑर्बिटल म्हणतो, s सबशेल म्हणतो. मग हे s सबशेल हा 3s सबशेल, का बरं? कारण हा तिसऱ्या मेन शेल मधला आहे, आणि इथे इलेक्ट्रॉन स्पेरिकली फिरत असेल. लक्षात घ्या की हे इथे शेवटी काही लिहायची गरजच नाही, कारण हे परमिसिबल नाहीच. चला आतापर्यंत शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग आपण फ्लोरीनच्या ऍटम साठी करूया. की फ्लोरीनचा ऍटम जर आपण घेतला, आतापर्यंत जे आपण शिकलो ते आपण फ्लोरीनच्या ऍटमला हे ज्ञान अप्लाय करून पाहू. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9, म्हणजे त्याच्याकडे 9 इलेक्ट्रॉन आहेत. 9 इलेक्ट्रॉनचे डिस्ट्रीब्युशन कसं असेल, तर के शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आपण शिकलो, म्हणजे हा न्यूक्लियस, त्याच्या भोवती हा के शेल, आणि त्याच्यात हे 2 इलेक्ट्रॉन फिरत असतील. ठीक. त्याच्यानंतर हे इलेक्ट्रॉन किती उरले आपल्याकडे आता? एकूण होते 9, त्याच्यापैकी 2 तर आपण डिस्ट्रीब्यूट केले पहिल्या शेल मध्ये, आता के शेल मध्ये. आता इलेक्ट्रॉन उरले 7. ह्यापैकी आता एल शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन बसू शकतात. कॅपॅसिटी आहे त्याची 8 इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची, अकोमोडेट करण्याची. पण आपल्याकडे इन मीन किती आहे तो 7. मग आता हे 7 इलेक्ट्रॉन आपण एल शेल मध्ये टाकून देऊ. हे 7 आहेत, मोजून पहा तुम्ही. n इज इक्वल टू 2 मध्ये किती इलेक्ट्रॉन? 7 इलेक्ट्रॉन. आता आपण सबशेलचं डिस्ट्रीब्युशन पाहू की नंबर ऑफ सबशेल्स इन के शेल एकच, 1 इथे लिहिले. तो पण कोणता? l इज इक्वल टू 0. मग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स l इज इक्वल टू 0 असताना किती असतात? 2 इलेक्ट्रॉन असतात. चला मग हे इथे हे सबशेल असेल त्या तिथे मध्ये, आणि l इज इक्वल टू 0 त्याला 1s म्हणतो. इथे 2 इलेक्ट्रॉन बसतील पहा.
म्हणजे जेवढे 2 इलेक्ट्रॉन त्या शेल मध्ये आहेत तेवढेच्या तेवढे ह्या सब शेल मध्ये आहेत. ठीक आहे. आता नंबर ऑफ सब शेल इन एल शेल 2, एल इज इक्वल टू 0 वाला एक, एल इज इक्वल टू 1 वाला एक. चला इथे चित्र दाखवू आपण. या इथे 2 सब शेल आहेत. मग एस मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात? आता फॉर्म्युला लिहायची गरज नाही, पाठ झाला आपल्याला. 2 इलेक्ट्रॉन म्हणजे ह्या 2s नावाच्या सब शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि 2p मध्ये 5. अरे इथं 5 का हो? p मध्ये तर 6 इलेक्ट्रॉन बसतात की. पण आपण पाहिलं की आत्ताच पाहिलं की ह्या सब शेल मध्ये 7च इलेक्ट्रॉन आहेत. वाटलं ते मोजून पहा तुम्ही. हे 7 इलेक्ट्रॉन आहेत. सेकंड शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? फक्त 7 इलेक्ट्रॉन आहेत. पैकी 2 इलेक्ट्रॉन इथे बसले, 2 इलेक्ट्रॉन इथे बसले. ह्यालाच थोडक्यात असं रिप्रेझेंट करू आपण. n इज इक्वल टू 1 ला 2 इलेक्ट्रॉन, n इज इक्वल टू 2 ला 7 इलेक्ट्रॉन. हे n इज इक्वल टू 2 वाले जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते ह्या 1s मध्ये आहेत. पहा इथे दाखवले तुम्हाला. मग ह्याच्या डोक्यावर असं लिहायचं 1s, त्याच्यानंतर 2 असं वाचायचं याला. हे 1s2 असं वाचूया. त्याच्यानंतर इथे 2 सबशेल पैकी 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि 2p मध्ये 5 इलेक्ट्रॉन. तर हे 9 इलेक्ट्रॉन जे होते फ्लोरीनचे त्याचं डिस्ट्रीब्युशन असं झालं. पहा आपण दाखवलं थोडक्यामध्ये. हे कसं कसं की पहिल्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, पहिल्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन. ह्या 2 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन एकमेव सबशेल, दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन त्या सबशेल मध्ये. त्याच्यानंतर इथे 2 सबशेल पैकी एस मध्ये 2च इलेक्ट्रॉन बसतात. आपण कॅपॅसिटी पाहिली सबशेलची सुद्धा. आणि इथे 5 इलेक्ट्रॉन बसतील. असं आपण थोडक्यात त्याचं डिस्ट्रीब्युशन पण दाखवलेलं आहे. पहा MCQ एक्झामची लिंक दिलेली आहे. तुम्ही परीक्षा देणं अत्यंत